नमस्कार श्रोतेहो, मी मानसी. तुम्हा सर्वांचं किक स्टार्ट गर्ल्स अंतर्गत राबवला जाणारा नई सोच या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, ग्रामीण भागातील मुली मोठी स्वप्न पाहू शकतात, त्या स्वप्नांना पंख देऊ शकतात आणि जगभरातील संधी आत्मविश्वासाने स्वीकारू शकतात. याचं सुंदर उदाहरण म्हणजे मानदेशी फाउंडेशन किक स्टार्ट गर्ल्स फेलोशिप. आज आपल्यासोबत आहेत किक स्टार्ट गर्ल्स फेलोशिप कोहोर्ट 1 मधील माधवी लोखंडे आणि कोहोर्ट 2 मधील सृष्टी पवार. या दोघींनी ग्रामीण भागातून सुरू झालेला आपला प्रवास थेट बंगळुरू पर्यंत नेला. आयुष्यात पहिल्यांदाच विमान प्रवास केला, जागतिक दर्जाच्या स्ट्राइप कंपनीच्या कार्यालयात भेट दिली, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मेंटोरशी संवाद साधला आणि अनेक नवीन अनुभवांनी स्वतःचा आत्मविश्वास अधिक मजबूत केला. आज आपण त्यांच्या या प्रेरणादायक प्रवासातील अविस्मरणीय क्षण, बंगळुरूमधील अनुभव, स्ट्राइपमधील शिकण्याच्या संधीचा, आयुष्यात झालेला बदल आणि ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी त्यांचा प्रेरणादायक संदेश जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न घालवता सुरू करूया आजचा संवाद. नमस्कार. 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 तर सर्वात प्रथम तुमची ओळख आमच्या श्रोत्यांना करून द्या. नमस्कार, माझं नाव माधवी लोखंडे. मी किक स्टार्ट गर्ल्स फेलोशिप कोहोर्ट 1 ची फेलोज आहे. नमस्कार, माझं नाव सृष्टी पवार. मी किक स्टार्ट गर्ल फेलोशिप प्रोग्रामची कोहोर्ट 2 ची फेलो आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आज तुम्ही किक स्टार्ट गर्ल्स फेलोशिपच्या पहिल्या 2 बॅचमधील फेलोज आहात. या संपूर्ण प्रवासाचा भाग होण्याचा अनुभव कसा होता? माझा तर प्रवास खरंच खूपच भारी होता, कारण की फेलोशिपमध्ये माझ्याकडे म्हणजे मला जॉब करायचा होता, पण माझ्याकडे काही स्किलच नव्हत्या. पण जेव्हा मला कळालं की फेलोशिप प्रोग्राम होणार आहे मानदेशीमध्ये, की मुलींना जॉबसाठी कोणकोणत्या स्किल पाहिजे ते देणार आहेत, त्यामध्ये मी जॉईन केलं फेलोशिप. तर त्यामध्ये मला लॅपटॉप कसा ऑन करायचा, तर अनुभव खूपच भारी होता. जेव्हा म्हणजे फेलोशिपचं मला समजलं की जॉबसाठी कोणकोणत्या स्किल पाहिजेत, त्यासाठी फेलोशिपचा प्रोग्राम चालू करतात आणि माझ्याकडे कोणकोणत्या स्किल नव्हत्या की मी जॉब करू शकते. मला लॅपटॉप यूज करता येत नव्हता, नंतर मला कॉन्फिडन्स नव्हता लोकांसमोर बोलण्याचा. तर म्हणून मी हा किक स्टार्ट गर्ल्स फेलोशिप प्रोग्राम जॉईन केला. तो 8 महिन्यांचा प्रोग्राम होता आणि त्यामध्ये तर मग मी जॉईन केला कार्यक्रम. त्यामध्ये म्हणजे मला लॅपटॉप यूज करता येत नव्हतं, तर मला लॅपटॉप ऑन कसं करायचा, त्यामधले वर्ड, एक्सेल, पीपीटी वगैरे सगळे शटडाऊन कसं करायचं इथपर्यंत आम्हाला शिकवलं. नंतर आमचे पीपीटी प्रेझेंटेशन होतं, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला, लोकांसमोर कसं बोलायचं. आणि यामध्येच आमचं मेंटरशिपचं आमचे ऑनलाईन कॉल होत होते. आम्हाला ते गायडन्स करायचे की तुम्ही हे करा, ते करा, तुम्ही हे करा, हे बघा, हे युट्यूबवर तुम्ही हे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल, असे मेंटोर आमच्या सांगत होत्या. आणि म्हणजे असं झालं की त्या आम्हाला कॉलवर बोलत होत्या. नंतर मी 1 महिन्यासाठी मुंबईला गेले होते, आमची इंटर्नशिप होती तिथं. मग 1 महिना आम्ही इंटर्नशिपला गेलो होतो आणि माझा हा प्रवास खूपच भारी होता. खूप छान माधवी, तुम्ही शॉर्टमध्येच खूप जास्त माहिती दिली. माझा फेलोशिपचा प्रवास सांगायचं बोलले तर ज्यावेळेस फेलोशिपची 2री बॅच सुरू होणार होती त्यावेळेस मला कोहोर्ट 1च्याच फेलोनी सांगितलेलं. तर मग मीही फेलोशिपचा 2nd कोहोर्ट जॉईन केलं आणि इथे आल्यानंतर मग मला नवीन नवीन स्किल्स शिकायला मिळाल्या. परत आपल्याला जॉबसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, जर समजा पुण्या मुंबईला जायचं असेल तर मग आपल्याला काय गरजेचं आहे हे शिकायला मिळालं. कम्प्युटर स्किल, कम्युनिकेशन स्किल, बजेट कसं मॅनेज करायचं. आणि परत इंडस्ट्रीला व्हिजिटला आम्ही पुण्याला गेलेलो MKCL ऑर्गनायझेशनला भेटायला, तर ती व्हिजिट मिळाली. अजून अशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यासोबत आम्हाला 9,000 रुपये स्टायपेंड मिळत होते. ते शिकत पण आम्हाला थोडीशी इन्कम मिळत होती. त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. आणि हे फेलोशिप झाल्यानंतर मग 1 मंथची इंटर्नशिप करायला मिळाली मुंबईला. तर फेलोशिपचा आणि इंटर्नशिपचा दोन्ही प्रवास हा खूप छान होता. खूप छान सृष्टी. ग्रामीण भागातील मुली म्हणून तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने बंगळुरूला जाण्याची संधी मिळाली. तुम्ही विमानाने प्रवास करणार आहात हे जेव्हा पहिल्यांदा समजलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? जेव्हा मला समजलं की मी बंगळुरूला जाणार आहे मेंटोर्सना भेटायला, त्यावेळेस ना म्हणजे मला खरंच असं धक्का बसल्यासारखं झालं होतं. कारण की म्हणजे बंगलोरला आम्ही जाणार होतो, ज्यांना आम्ही कॉलवर बघत होतो त्यांना आम्ही प्रत्यक्षात भेटणार होतो. तो आनंदच वेगळा होता.
आणि मला पण खूप म्हणजे ज्यावेळेस कळालं की तुम्ही बँगलोरला जाणार आहात त्यावेळेस एक असं खूप आनंद झाला. आणि त्यात मेन असं होतं की फ्लाईटने जाणार आहात, तर ते एकदम असं ऐकल्यावरती एवढं छान वाटलं. कारण की पहिल्यांदा आयुष्यात फ्लाईटमध्ये बसणार होते. आमच्या घरातही कोण फ्लाईटमध्ये बसलेलं नाही, मी पहिलीच मुलगी आहे फ्लाईटमध्ये बसलेली. तर तो एक आनंद वेगळाच होता. आणि तिथे जाऊन पण मेंटॉरला भेटणार होते, तर ती एक गोष्ट एक वेगळीच होती, वेगळाच एक उत्साह होता. खूप छान सृष्टी माधवी. पहिल्यांदा विमानतळावर पोहोचल्यावर तुम्हाला कसं वाटलं? तिथलं वातावरण, सुरक्षा, तपासणी, मोठमोठी विमाने आणि आजूबाजूची धावपळ पाहून तुमच्या मनात कोणता भाव निर्माण झाला? पहिल्यांदा आम्ही एअरपोर्टवर गेलो तर मी आणि माधवी आम्ही दोघीच पोहोचलेलो. तर तिथे गेल्यानंतर सगळं असं एवढं मोठं ते हे दिसत होतं, सगळे लाईन्स मध्ये उभा होते आतमध्ये जाण्यासाठी. आणि आम्ही पण गेलो की मॅम आम्हाला बोलले की तुम्ही आत जाऊन थांबा. सो मग आम्ही दोघी पण असं म्हणजे आमचं असं की नाही आपण स्वतःहून ट्राय करू. तर आम्ही दोघी गेलो. तिथे जाऊन तिथे आम्ही त्यांना विचारले की कुठून आत जायचं, कशी प्रोसेस आहे. त्यांनी फोनवरती आमचं तिकीट होतं ते स्कॅन केलं, पण त्यांचे टेक्निकल इश्यूमुळे स्कॅन होत नव्हतं. तर ते आम्हाला बोलायचे की तिकडे जाऊन घ्या तिकीट. सो ते आम्हाला कळत नव्हतं. पण आम्ही दोघींनी एक दुसऱ्यांना विचारत तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मग आमचं तिकीट घेतलं, परत रिटर्न आलो. तर आणि नंतर मग स्कॅन करून मग आम्ही आतमध्ये गेलो तर दोघीच. तर ते खूप छान होतं, कारण की एक भीती नव्हती की आपण अनोळखी व्यक्तींना कसं विचारायचं की कुठे तिकीट मिळतं किंवा आम्ही कुठे जाऊ. तर स्वतः आम्ही प्रयत्न करून ती नवीन गोष्ट शिकलो. तर ते खूप छान. खूप छान. माझं तर असं झालं होतं की आम्ही पहिल्यांदा ज्या वेळेस गेलो होतो ते इतकी गर्दी होती, म्हणजे लाईननं जात होते आतमध्ये. मग माझं असं की इथं काय असं प्रॉब्लेम होणार नाही ना, आमचे तिकीट ऑनलाईन येते काय होणार नाही ना, असं झालं होतं. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही बोर्डिंग पास घेऊन या. त्यावेळेस असं झालं की हे कुठं असतं काय असतं. परत आम्ही काय केलं, जिथं सिक्युरिटी असतात ना तिथं जाऊन आम्ही विचारलं की बोर्डिंग पास कुठे असतो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं इथं भेटतो तुम्ही तिथं जावा. मग आम्ही तिथं गेलो, तिथं बोर्डिंग पास घेतला. नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्हाला आतमध्ये सोडले त्यांनी. मग तो असं झालं की आम्हाला काहीतरी शिकायला भेटलं की नवीन स्वतः आम्ही ट्राय केलं आणि तो आनंद छान होता. खूप छान माधवी. पहिल्यांदा विमानात बसून टेक ऑफ केलं त्या क्षणी तुम्हाला कसं वाटलं? त्या संपूर्ण प्रवासातील असा कोणता क्षण आहे जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही? पहिले तर असं झालं की मी आज जेव्हा चेकिंग झालं आमचं त्यावेळेस आम्ही जेव्हा विमानाकडे चाललो होतो त्यावेळेसच असं झालं की मी कधी विमानात बसते असं कसं असं इतकं छान वाटत होतं. आणि ज्यावेळेस जेव्हा आम्ही विमानात बसलो सीट बेल्ट कसा लावायचा ते पण माहित नव्हतं. तर आम्ही तिथं कुणाला तर विचारून असं लावला, दोघींनी पण असं बसलो. आणि नंतर ज्यावेळेस म्हणजे ते विमान चालायला लागलं तेव्हा भीती वाटायला लागली की काय होणार तर नाही ना असं. आणि ज्यावेळेस ते वर जायला लागलं त्यावेळेस असं ते काय होत नाही ना, आपण पडत नाही ना, असं वेगवेगळं विचार यायला लागलं. मग नंतर जेव्हा आम्ही वर गेलो आणि असं सरळ चालायला लागलं विमान त्यावेळेस काय वाटलं नाही, असं डोळे बंद केल्यावर ते अनुभव भेटला की आपण खरंच विमानात आहे आणि विमानात कसं फील येतं ते सगळं म्हणजे इतकं भारी वाटलं. ज्यावेळेस आम्ही एंटर करणार होतो ना विमानांच्या तिथे बसने नेतात, तर तिथून ना असं वाटत होतं की आपण विमान खालून वरती बघायचो की आकाशात उडतंय. पण पहिल्यांदा असं झालं की समोर विमान आहे आणि त्या विमानात आम्ही जाणार आहे. आणि एकच नाही अशी 4-5 विमान अशी खूप विमानस होते. तर असं होतं की आम्ही एका टाइमला एकच विमान उडताना बघायचो. आता एवढे विमान मी बघते एका टाइमला. आणि आतमध्ये गेल्यानंतर ना मला मधली सीट होती, तर माझं असं होतं की मला विंडो सीट भेटायला पाहिजे होती, ही बघायला छान मिळतं. पण मधल्या सीटवरची बसून अशी हळूच बघायची, कारण की माझ्या बाजूला अननोन पर्सन होते दोन्ही साईडला पण. तर ते अशी हळूच बघायची की काय. ज्यावेळेस ते असं प्रत्यक्षात उडणार होतं ना एकदम शांत बसून की आता काहीतरी वेगळं होते. कारण की स्पीड तर धरलेली जमिनीवरती, एवढ्या स्पीडने ती उडालं वरती. तर त्यावेळेस असं एकदम पोटात असा गोळा आल्यागत झालं. नंतर वरती उडाल्यावरती मग एकदम असं छान वाटायचं की असं तरंगतोय आपण हवेत, एकदम असं छान. आणि असं ते सांगायचे की टेक्निकल इश्यू आहे, त्यावेळेस पण असं थोडंसं असं दररत ना तसं ते हालायचं. त्यावेळेस असं एकदा पण असं 3-4 वेळा असं झालं की तसं असं करायचं. एवढं ते असं वेगळाच अनुभव होता की असं गप्प बसलेलं की हा बाबा असं उडतंय. आणि ज्यावेळेस त्याला असं एका साईडला पण जायचं एका अंगावरती असं असं. सो ते एक अनुभव होतं की एका अंगावर गेलं की आम्ही एका साईडला असं झुलायचं. गाडीमध्ये असतं तसं हा पूर्ण असं क्रॉस होतं ना, तर तसं बनवायचं. ते जेव्हा विमानामध्ये बसला
तेव्हा म्हणजे असं गाडीत बसल्यागत फील आलं का हा. हवेत उडतोय? स्टार्टिंगला आलं, कारण की ज्यावेळेस आपण विमानात बसलो ना त्यावेळेस ते मेन जागेवरून परत मेन जागा जिथे असते ना उडायची तिथे ते असं ट्रॅव्हल करत जातं जमिनीवरती चालत जातं. पूर्ण प्लॅटफॉर्म आम्हाला फिरवलेला, तर त्यावेळेस तसं ते होतं. आणि ते म्हणजे असं होतं की आपण जेव्हा पाळण्यात बसतो, आकाश पाळण्यात वगैरे असं बसतो, आणि जेव्हा कसं ते झुलतं आपल्याला वर झाल्यावर हे होतं, खाली पडताना असं पोटात हे होतं, सेम तसं होत होतं. आणि मला तर असं वाटत होतं की आम्ही पडणार तर नाही का, असं एवढं डेंजर विचार यायला लागलं. पण नंतर नाही, असं झालं की नाही आम्ही पोहोचतोय. खूप छान. तर पहिल्यांदा बेंगळुरूमध्ये पोहोचल्यावर त्या शहरातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली किंवा आश्चर्यचकित करून गेली? पहिलं तर ना आम्ही जिथं म्हणजे राहिलो होतो हॉटेलला, त्याच्या बाहेरच मेट्रोचं होतं, मेट्रो जात होते, आणि त्यामुळे तिथं खूप गर्दी होती. मग त्यावेळेस म्हणजे असं वाटलं की किती छान ना, म्हणजे मेट्रो जाते तिथून, आणि त्यांच्या मेट्रो अशा आपल्या आहेत त्या म्हणजे कुठं कुठे थांबतात, पण त्यांची होती की सगळीकडे मेट्रो होत्या, ते पण छान वाटलं. आणि मला म्हणजे पहिल्यांदा आम्ही बँगलोरमध्ये उतरलो, गेलो, नंतर रात्री आम्ही उतरलेलो ना, तर तिथून रूम पर्यंत जाईपर्यंत आम्ही ओला केलेली जात होतो गाडीतून. तर बाहेर बघितलं ना त्यावेळेस एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसत होत्या, आणि महत्वाचं म्हणजे एवढे मोठे मोठे रोड्स दिसत होते, मेट्रोचे रोड्स दिसत होते. तर ते बघायला नवीन भेटतं, कारण की एवढे मोठे रोड्स एका टायमिंगला असे 2-2 रोड इकडून जातात, 2 रोड तिकडून, खालून पण हायवे, वरून पण हायवे, आणि मेट्रो वेगळा. हे पण आपल्याला मुंबईमध्ये पण बघायला भेटतं. हा, पण मुंबईपेक्षा पण जास्त तिथे दिसत होतं, कारण की असं हायवेवर आम्ही स्वतः ट्रॅव्हल करतोय, तर त्याच्यासोबत मेट्रो पण वरून आहे, दुसरा पण हायवे आहे, असं. तर ते खूप मोठं होतं. खूप छान. तर स्ट्राईपच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा प्रवेश करताना तुमच्या मनात काय भावना होते? त्या क्षणी तुम्हाला कसं वाटलं? पहिलं तर ज्या वेळेस आम्ही गाडीतून उतरलो आणि स्ट्राईपची जेव्हा बिल्डिंग बघितलं आम्ही, इमारत मोठी, त्यावेळेस असं झालं की किती मोठे, खूप मोठी होती ती. आणि मग तिथं गेल्यावर म्हणजे असं झालं की एवढी मोठी, त्यात आम्ही जाणार आहे, फिलिंग छान होते. मग नंतर आम्ही जेव्हा आतमध्ये जाणार होतो तेव्हा म्हणजे तिथं खूप मोठी सिक्युरिटी असते, तिथं कुणी पण गेलं तर त्यांना म्हणजे आयडी काढायला लागते, आपलं नाव एंटर करावं लागतं, आपली ईमेल आयडी एंटर करावं लागते, आपण कुठून आलोय, आपण म्हणजे बिझनेस मधलं आहे का, तिथल्या ऑफिस मधलं आहे, हे सगळं तिथं व्हेरिफिकेशन करून सगळं मग आतमध्ये घेतात ते. आणि तिथं सगळीकडनं ऍक्सेस लागतो, आपण जर तिथं काम करतोय तर आपला ऍक्सेस द्यावा लागतो प्रत्येक टायमिंगला, जिथं जिथं दरवाजा आहे तिथं तिथं ऍक्सेस द्यावा लागतो. आणि ते बघून खरंच भारी वाटलं की एवढी सिक्युरिटी तिथं आहे. आणि म्हणजे तिथली पूर्ण सिक्युरिटी प्रोसेस एक नवीन बघायला भेटली. पहिल्यांदाच आमचा अनुभव होता एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जायचा. आणि आतमध्ये गेल्यानंतर पण अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, त्यांचे फ्लोअर्स होते ते पण खूप मोठे होते. आणि त्यांचे ते लिफ्टमध्ये गेल्यावरती पण असं एकदम वरती जाताना असं वेगळंच फील होत होतं. एवढ्या वरती 10th फ्लोअर वरती आम्ही गेलेलो. आणि तिथे गेल्यानंतर पण आम्हाला आमची आयडी दिली, त्यांनी आयडी क्रिएट करून दिली, तर ती आम्ही घालूनच सगळीकडे जात होतो. आणि तिथे गेल्यानंतर असं त्यांचं फर्निचर वगैरे ते खूप युनिक बघायला भेटलं, मोठे मोठे फर्निचर वगैरे, तर तो अनुभव खूप वेगळा. खूप छान. तर तुम्हाला स्ट्राईप टीम आणि तुमच्या मेंटोर्सना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली, त्याबद्दलची तुमची पहिली छाप काय होती? त्यांच्यासोबतच्या संवादातून तुम्ही काय शिकला? तर इथे मेंटर्स कॉल व्हायचे ना, त्यावेळेस असंच मी विचार केलेला की मला कधी भेटेल का माझ्या मेंटरला, कारण की अशी आमची कॉल्स व्हायचे त्यावेळी छान कॉन्व्हर्सेशन व्हायचं. तर असंच माझ्या अचानक मनात विचार आलेला की मी कधी भेटेन का. आणि अचानकच मला कळालं की बेंगलोरला जाणार आहे आपण त्याच ऑफिसला, आणि मला तिथे जाऊन मेंटरला भेटलं. तर ते खूप युनिक होतं, कारण की तिथे त्यांना मी भेटली, माझ्या मेंटरला भेटली, माझ्या मेंटरसोबत बाकीच्या मेंटर्सला पण भेटली. ते पण त्यांची सांगायचे की ही फेलो आहे का, ही फेलो आहे का, तिथे ते नाव सांगायचे. आणि त्यांच्यासोबत बोलताना ना एक असं खूप छान वाटले, कॉन्फिडन्स वाढला की आपण पण तिथे बँगलोरमध्ये जाऊन तिथल्या लोकांसोबत पण बोलू शकतो. की ते लोक फक्त बँगलोरमधले नव्हते, तर ते राजस्थानमधले, अजून इटलीमधले, असे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले तिथे होते. तर ते खूप छान होतं. तर तुमच्या मेंटोर्सने दिलेला असा कोणता सल्ला किंवा संवाद आहे जो आजही तुमच्या लक्षात आहे आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो?
तर ज्या वेळेस म्हणजे माझे मेंटर्स मानसी तागे मॅम त्यांनी म्हणजे मला सांगितलं होतं की म्हणजे मला लोकांसमोर बोलायला कॉन्फिडन्स नव्हता. मी त्यांना विचारलं होतं की मी कसा माझा कॉन्फिडन्स बिल्ड करू म्हणून. मग त्यांनी मला सांगितलं होतं की कॉन्फिडन्स हा आपल्या म्हणजे स्वतःमध्ये कसा बिल्ड करायचा. तर ते म्हटले होते की जेव्हा मोठे लोक म्हणजे तू मोठ्या लोकांना बघून असं तुला वाटतं की ते खरंच मोठे आहेत आणि त्यांचे वेगळे विचार असतात, तर तसा विचार न करता की तू पण त्यांच्याच प्रमाण आहे असा विचार करून त्यांच्याशी बोल, त्यावेळेस तुझा कॉन्फिडन्स वाढेल. तसं झालं आणि मी तसा विचार करून माझा कॉन्फिडन्स वाढला आणि हा म्हणजे त्यांनी दिलेला सल्ला हा मी कायम लक्षात ठेवेन. खूप छान माधवी. मसवड सारखे छोट्या गावातून जागतिक दर्जाच्या स्ट्राईप सारख्या कंपनीच्या ऑफिसला भेट देण्यापर्यंतचा या प्रवासाने तुम्हाला स्वतः बदल आणि तुमच्या या बदलामुळे तुमच्यामध्ये काय शिकवलं? ग्रामीण भागातल्या मुलींना कधी बाहेर जाण्याचा चान्स मिळत नाही आमच्या मेंटर सोबत भेटण्याचा. तर हा म्हणजे खूप मोठा चान्स होता माझ्यासाठी आणि त्यातून मला असं वाटलं की मी माझ्या भविष्यासाठी पहिलं पाऊल टाकते आणि हे पहिलं पाऊल माझ्यासाठी खूप महत्वाचं असेल. खूप छान. आणि तिथे म्हणजे एवढ्या मोठ्या ठिकाणी जायची एक संधी मिळाली ना, तर ती खूप अशी वेगळी होती. कारण की आपण आपल्या हितून पण बाहेर पडत नव्हतो. आम्ही कधी पुणे मुंबईला पण कधी कुठे वर्कला कामाला गेलो नव्हतो. पण इथे शिकल्यामुळे, इथे कॉन्फिडन्स वाढल्यामुळे तिथं गेल्यानंतर पण असं काही वेगळं वाटत नव्हतं. उत्सुकता खूप होती की तिथे एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाऊन त्यांच्यासोबत बोलायची, कॉन्व्हर्सेशन करायची. तर ते एक वेगळंच होतं. खूप छान. तर बँगलोरचा हा अनुभव तुमच्या करिअर विषयीच्या विचारमध्ये आणि भविष्यातील स्वप्नांमध्ये कोणता बदल घडवून आणणारा? तिथे बँगलोरमध्ये गेलो ज्यावेळेस ते आम्ही बघितली एवढी मोठी ऑर्गनायझेशन, तर तिथे गेल्यानंतर असं एक मनात असा विचार आला की आपण पण अशा एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायचं. तर ते एक विचार बदलला की आपण पण स्ट्रगल करून नवीन स्किल शिकून एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करायचं. ती एवढी मोठी, एवढी छान होती, तिथल्या फॅसिलिटीज एवढ्या छान होत्या, ते बघून असं वेगळंच फील होतं. खूप छान. भविष्यात स्ट्राईप किंवा अशाच एखाद्या जागतिक कंपनीत काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही ती संधी आत्मविश्वासाने स्वीकारणार का? हो, नक्की स्वीकारू. कारण की म्हणजे अशा ऑर्गनाइजला आम्ही जेव्हा जाईल त्यावेळेस म्हणजे प्रत्येक मुलींचं स्वप्न असतं की जॉब करायचंय आणि जॉब असं करायचं की त्यात मला स्वतः आनंद मिळेल. तर तिथं म्हणजे आम्ही जेव्हा गेलतो स्ट्रॅपला, तिथं जेव्हा मेंटॉरशी भेटलो होतो ते पण इतके खुश होते की त्यांना ते काम खूप छान वाटतंय आणि ते करतात असं. तसं मला पण वाटतं की जेव्हा मी असे म्हणजे जेव्हा काम करेल त्यावेळेस मी पण खूप खुश असेल आणि मी ती स्वीकारणार. खूप छान. हा, आणि मी पण स्वीकारणार. कारण की एवढ्या मोठी जर आपल्याला संधी मिळाली तर त्या संधीचे सोनच करायचंय. आणि इथे म्हणजे एक कॉन्फिडन्स वाढलाय की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचंय, तर एवढी मोठी संधी मिळाली तर ती स्वीकारून. खूप छान. तर आज तुमच्या या प्रवासाकडे पाहून तुमचे आई वडील, कुटुंब आणि गावातील लोकांना तुमच्याबद्दल सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा अभिमान वाटतो? त्यांच्या प्रतिक्रिया आणि भावना कशा होत्या? जेव्हा आमच्या म्हणजे मी सांगितलं घरी की मी बँगलोरला जाणार आहे प्लेनने, तेव्हा आमच्या घरचे खूप खुश झाले. सगळे इमोशनल पण झाले की मी पहिल्यांदाच प्लेनमध्ये बसणार आहे. म्हणजे आमच्या पप्पांना वाटलं की माझी मुलगी म्हणजे आम्ही कधी कुठं गेलो नाही प्लेननी, माझी मुलगी जाणार आहे. तर आमचे पप्पा थोडे इमोशनल झाले आणि ते बघून भारी वाटलं की हा मम्मी पप्पा आजी पण सगळ्यांना सांगत होते की माझी नात विमानानं चालले, इकडे चालले तिकडे चालले, म्हणजे ते भारी वाटत होतं. खूप छान. आणि आमच्या घरी पण असं झालं की मी ज्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं की मी बँगलोरला जाणार आहे आणि ते पण विमानाने, सो त्यावेळेस त्यांना एक असं वेगळंच वाटलेलं. आणि मला असं विचारलं पण नाही की तू म्हणजे कशी जाणार, काय जाणार, की तुला भीती नाही वाटणार का. म्हणजे ते असं काही दडपणच नव्हतं. की त्यांना पण एक खूप आनंद होता की ही बँगलोरला जाणार, एवढी लांब जाणार आहे. आणि त्यात आमच्यात पहिलीच मी अशी मुलगी आहे की ती विमानात बसली. तर अशी माझी बहिणी वगैरे असे ते कझन्स असे बोलायचे की आपल्या घरातली सगळ्यात बारकी पोरगी आहे आणि ही आता एवढी मोठी झाली, ती विमानाने पण जायला लागली, ट्रॅव्हल करायला लागली. अजून माझे असे चुलते वगैरे ते पण मला बोलले की तू आपल्या घरातली पहिलीच पोरगी जाते. तर त्या लोकांना पण खूप छान वाटलेलं की मी एवढी एकटी म्हणजे मॅम सोबत किंवा टीम सोबत पण मला एक चान्स मिळाला की विमानाने एवढा लांब प्रवास करायचा.
ते खूप छान. तर या संपूर्ण प्रवासात विशेष बेंगलुरू भेटी दरम्यान किकस्टार्ट गर्ल्स टीमने तुम्हाला सातत्याने साथ, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिलं. या टीम बद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या पाठिंब्यामुळे तुमच्या प्रवासात आणि आत्मविश्वासात कोणता बदल झाला? पहिले तर मी हेच म्हणेन की मला हा चान्स दिल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करते. अनेक मॅम आणि फेलिसा मॅमनी आम्हाला मोठा चान्स दिला की मी बेंगलोरला जाऊन तिथं स्ट्राईपच्या लोकांशी भेटावं. हा खूप मोठा माझ्यासाठी चान्स होता. पहिले तर मी फेलोशिप प्रोग्राम केला. त्या प्रोग्राममुळे मला जॉबचा स्किल तर मिळालंच होत्या, पण त्यामधून मला हा बेंगलोर जाण्याचा चान्स, स्ट्राईपच्या लोकांशी भेटण्याचा चान्स पण मिळाला. त्यासाठी मी किकस्टार्ट गर्ल्स प्रोग्रामच्या सगळ्या टीमला थँक्यू बोलते. अनघा मॅम आणि फेलिसा मॅमला पण त्यांना तर मी खूप खूप थँक्यू बोलते की त्यांनी मला हा चान्स दिला. आणि म्हणजे आता ही फेलोशिप प्रोग्राम जॉईन केलेला त्यावेळेस इथे खूप शिकायला भेटलं, एक कॉन्फिडन्स वाढला. तर इथे आल्यानंतर पण खूप अशा संधीच मिळाल्या, स्वतःचं मत मांडाय किंवा स्टेजवरती यायची संधी मिळाल्या. त्याच्यासोबतच मला ही एक बेंगलोरला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर पण तिथे पण बोलायची, आपला अनुभव शेअर करायची, पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसायची संधी मिळाली. तर मी पूर्ण किकस्टार्ट गर्ल्स टीमला पण धन्यवाद बोलीन आणि मॅम्सला पण, अनघा मॅम, फेलिसा मॅम ह्यांना पण, कारण की सगळ्यांनी मला चूज केलं की तिथे बेंगलोरला जायसाठी. तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू. खूप छान सृष्टी. तर यावर्षी ऑगस्टमध्ये किकस्टार्ट गर्ल्स फेलोशिप कोहोर्ट 3 ची सुरुवात होत आहे. ग्रामीण भागातील ज्या मुलींनी अजूनही वाटतं की अशा संधी आपल्या वाट्याला येऊ शकत नाहीत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मला असं वाटतंय की ग्रामीण भागातल्या मुलींना, म्हणजे ज्यांना स्किल वगैरे नाहीत, ग्रॅज्युएशन झालंय, घरी बसून आहेत, तर त्यांनी हा खरंच किकस्टार्ट गर्ल्स फेलोशिप हा प्रोग्राम जॉईन केला पाहिजे. कारण की आपल्या ज्या ज्या स्किल नाहीत त्या मिळतात आणि असे मोठे मोठे चान्स पण मिळतात की आपण आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपल्या आयुष्याकडे आपलं नवीन पाऊल पडतं. त्यासाठी हा प्रोग्राम खरंच जॉईन केला पाहिजे असं वाटतं. खूप छान माधवी. आणि मला पण वाटतं की ग्रामीण भागातील मुलींना संधी मिळत नाहीत, तर आता त्यांना ही एक एवढी मोठी संधी मिळते फेलोशिपची की स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची, काहीतरी घडायची, आयुष्यात बनायची. तर त्यांनी या संधीचा वापर करावा आणि ही फेलोशिप जॉईन करून नवीन नवीन गोष्टी शिकून आयुष्यात काय बनायचे ते बनावं, त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि त्यांना अजूनही मोठ्या मोठ्या संधीच मिळतात इथे आल्यानंतर, त्यांनी जॉईन व्हावं. खूप छान माधवी आणि सृष्टी. श्रोते हो, माधवी आणि सृष्टी तुमच्या प्रेरणादायक अनुभवासाठी खूप छान. माधवी आणि सृष्टी, तरी तुम्ही माघारी येतानाचा प्रवास कसा होता तुमचा? ज्यावेळेस म्हणजे आमचं सगळं झालं, कार्यक्रम वगैरे झालं, जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो त्यावेळेस जेव्हा आम्ही विमानात बसणार होतो, माझं असं झालं की जेव्हा मी इथून जात होते मुंबईमधून बेंगलोरला, त्यावेळेस मला ना 3 नंबरची सीट भेटली होती. त्यामुळे मला विंडो सीट भेटली नव्हती आणि मला बाहेरचं काही दिसत नव्हतं. आणि मी म्हणजे मला असं होतं की मी कधी बघते असं बाहेरचं वातावरण, लाइटिंग वगैरे, पण असं मला भेटलंच नव्हतं. पण येण्याच्या टायमिंगला ना त्यावेळेस त्या तिकीटवर माझी विंडो सीट होती. तर मी खूप खुश झाले की मला विंडो सीट भेटली. आणि त्यावेळेस जेव्हा मी विंडो सीटला बसले ना, तेव्हा बसले आणि त्यावेळेस बाहेरचा नजारा ते वेगळंच फील होतं माझ्यासाठी की लाइटिंग दिसतंय, म्हणजे विमान उडतोय, आम्ही सगळं बघतोय खालून, म्हणजे आपले घरे, म्हणजे इमारती वगैरे कसं दिसतंय, रस्ते वगैरे, गाड्या चालतात, इतकं भारी दिसत होतं. आणि म्हणजे इतकं भारी वाटलं की मी विंडो सीटला बसून आम्ही हा अनुभव बघतोय. खरंच खूप भारी. आणि माझं असं होतं की हिला आधी थर्ड सीट भेटलेली, तर मला जाताना थर्ड सीट भेटलेली आतमधली. तर माझं असं होतं की मला आधी पण विंडो सीट नाही, आता पण नाही. पण अनघा मॅमने माझ्यासोबत सीट चेंज केली. त्यांनी सीट चेंज केल्यावरती मला असं वाटलं की वा, आता मला पण चान्स भेटला की बसायचा प्रयत्न. तरी मध्ये होती मी हिच्या बाजूला, नंतर आमच्या मागच्या सीटवरती विंडो सीट मोकळी होती, तर मला तिथे जायचा चान्स भेटला. मग तिथून ज्यावेळेस विमानाचा अनुभव घेतला एवढा छान की पूर्ण मी फ्लाईट अशी उडताना प्रॉपर असा व्हिडिओ पण काढलेले, फोटोज काढले आतमध्ये आम्ही. एवढी एक्साइटमेंट होती, सगळ्यांना व्हिडिओ कॉल केले घरच्यांना की असं असं आहे. आणि
ज्यावेळेस विमानातून खाली बघत होते ना, कारण की सिटीमध्ये, पुण्याच्या सिटीमध्ये खूप वेळ विमान होतं, असं फ्लाईट होती, तर खाली बघताना ना असे बिल्डिंग डेमो स्ट्रक्चर दिसत होते की असे ठेवले तसं वाटायचं त्या बिल्डिंग. गाड्या पण अशी एक एक गाडी ठेवली आहे, ते चालत होते, रोड्स मोठे मोठे, मोठं बिल्डिंग, स्टेडियम, क्रिकेटचं स्टेडियम दिसलेलं, अजून असं वेगवेगळे स्टेडियम पण होतं कोणते तरी, ते मला दिसलेलं. तर एवढं छान वाटत होतं. आणि ज्यावेळेस एकदम मध्ये होतो ना उंच, त्यावेळेस खाली काहीच दिसत नव्हतं, फक्त अंधार दिसत होता आणि असं ढग दिसत होतं. त्यावेळेस आता एक चंद्र दिसत होता, फक्त चंद्र दिसत होता. तर मला असं वाटलं की मी चंद्राला आता टेकायलाच चालले, कारण की ज्या चंद्राला आपण खालून वरती बघतो ना मानवर करून की हा चंद्र किती छान आहे, त्या चंद्राला मी अशी समोर बघत होती. तर तो अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. मी अशी बघतच बसलेली पूर्ण प्रवास त्याच्याकडे. खूप छान अनुभव होता. खूप छान माधवी आणि सृष्टी, तुमच्या प्रेरणादायक अनुभवासाठी आणि मनापासून केलेल्या संवादासाठी तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होत, स्वप्न कोणत्याही गावाची किंवा शहराची नसतात. स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असली की कोणतीही मुलगी जगाच्या कोणत्याही व्यासपीठावर पोहोचू शकते. किकस्टार्ट गर्ल्स फेलोशिपने केवळ नवीन संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि मोठी स्वप्न पाहण्यासाठी हिंमतही निर्माण केली. आज माधवी आणि सृष्टी यांचा प्रवास अनेक मुलींसाठी प्रेरणादायक ठरेल, यात शंका नाही. श्रोते हो, जर तुम्हालाही या प्रेरणादायक कथा आवडल्या असतील तर त्या इतरांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या मुलीला तिच्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची प्रेरणादायक संधी मिळेल. आजच्या कार्यक्रमासाठी पुन्हा भेटूया नई सोच आणखीन एका प्रेरणादायक भागात. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.